प्रणाम. आसन. आसन काय आहे? आसन कोणी करायला पाहिजे? आसन कोणी करायला नाही पाहिजे? तर महर्षी पतंजलीनुसार आसनाची परिभाषा आहे स्थिर सुखमासनम. स्थिर सुखम आसनम. स्टॅबिलिटी विथ हॅपीनेस. स्थिरता जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच सुख, आनंद, चेहऱ्यावरची खुशी महत्त्वाची आहे. अर्थातच स्टॅबिलिटी विथ हॅपीनेस. स्थिरतेसोबत सुख असणं महत्त्वाचं आहे. कुठेही तणाव जाणवायला नको. हीच आसनाची परिभाषा महर्षी पतंजली करतात. आसन वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तर आसनाला करण्याला वयाची मर्यादा नाही. तर आसन कोणीही करू शकते. फक्त ज्यांना कमरेचे त्रास आहे, हृदयाचे विकार आहे अशांनी अतिशय हार्ड आसन करू नये. आणि कुठलीही सर्जरी झाली असेल तर 6 महिन्यापर्यंत कुठलंही कठीण आसन किंवा आसन करू नयेत. तर आसनाचे अनंत असीम लाभ आहेत. आसनाने मनाची एकाग्रता जपल्या जाते, शरीराची लवचिकता वाढते, अर्थातच शरीराचा कडकपणा दूर होतो आणि मन शांत होते, चित्त शांत होते. असे अनेक आसनाचे लाभ आहे आणि सर्व रोगातून, तणावातून जीवनमुक्त, मनही मुक्त. तर अशा प्रकारचे आसन निरंतर केल्याने सुखाची प्राप्ती होते. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. महर्षी पतंजलीनुसार. म्हणून ही साधना फक्त काही 7-8 दिवस करायला पाहिजे म्हणून करायची आहे असं नाही आहे. तर ही साधना दीर्घकाळपर्यंत करायची आहे. सतू दीर्घकाल नैरंतर्य, निरंतरतानुसार करायची आहे. विधी, टायमिंग आणि कंटिन्युएशन ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आसनामध्ये. तर परत आपण भेटणार आहोत की कुठलं आसन हृदयासाठी आहे, बीपीसाठी कुठलं